आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. किसानचे पैसे पाहिजेत 9 वर्षामध्ये ही 3 कामे करावीच लागणार. KYC करणे, फार्म आयडी काढणे आणि जमिनीच्या नोंदी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे पूर्ण केली असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया. थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या हालचाली. खतासंदर्भात 2 राज्यांमध्ये पथदर्शक प्रकल्प सुरू. रासायनिक खतांचे अनुदान कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यासाठी केंद्र शासनाने आता पुन्हा हालचाली चालू केल्या आहेत. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ. आधीच्या सूट मर्यादेमध्ये 40,000 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या व्यवहारावरती भरावे लागणारे मुद्रांक शुल्क राज्य सरकारने आता माफ केले असून आता आदेश देखील महसूल विभागाने जारी केले आहे. सोयाबीन दरामध्ये वाढीचे संकेत. हमीभावाने खरेदीचा मिळतोय आधार. आवक घटली. सध्या जर बघायला गेलं तर या जानेवारी महिन्यामध्ये आता सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. या महिन्यामध्ये दरामध्ये साधारणतः 200 ते 300 रुपयापर्यंत सुधारणा दिसू शकते असा अंदाज आहे. वाढती बेदाणा आयात. उत्पादकांच्या मुळावरती आयातीचे धोरण बदलण्याची मागणी. आयातीवरती निर्बंध लावा. मागील काही वर्षापासून वाढलेल्या बेदाणा आयातीचा फटका स्थानिक उत्पादकांना आता बसत असल्याचे चित्र आहे. कापसाच्या भावाला मजबूत आधार. आयात महाग. CCIची खरेदी वेगाने सुरू. कापूस आयातीवरती शुल्क लागू झाल्यामुळे आयात कापूस महाग पडत असल्यामुळे आता कापसाच्या दरामध्ये सुधारणा होण्याचा देखील अंदाज. सरकार परीक्षा कसे घेतात हे पाहतोच. MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनामधून मनोज जरांगे यांचा इशारा. ज्यांनी माझ्यावरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, मी त्यांच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी आहे. अजित पवार यांचा BJPवरती घणाघात बघायला मिळाला. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम दिल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पीक विम्याकडे लागले आहे. तसेच केंद्र सरकारने PM किसान योजनेचा हप्ता दिल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे देखील आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता नेमका पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. KYC अभावी राज्यातील 67 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित. KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले होते. शासकीय जन आरोग्य योजनांमधून कुणालाही उपचार नाकारू नये. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. घरकुल लाभार्थ्यांचे तात्काळ हप्ते सोडा. छावा संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यामध्ये आले आहे. गेवराई येथील अपडेट असून आता तात्काळ हप्ते सोडण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटिबद्ध. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांचे प्रतिपादन बघायला मिळत आहे. देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध. नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा. KYC न केल्यामुळे आता 67 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष. महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आता संपली. अनेक ठिकाणी बंडखोरी कायम. लढतीचे चित्र स्पष्ट. महाराष्ट्राने UPला टाकले मागे. वार्षिक उत्पादन 23.43% वाढ. देशातील साखरेच्या उत्पादनामध्ये जोरदार उसळी. वर्षभरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळणार. आचारसंहिता उठताच हालचाली. जरांगे यांचे आश्वासन बघायला मिळत आहे. वर्षभरामध्ये संपूर्ण राज्यात मराठ्यांना आरक्षण मिळणार अशी ग्वाही. नैसर्गिक शेतीचा अवलंब करा. राज्यपाल देवव्रत यांचा शेतकऱ्यांना सल्ला. आपले आरोग्य अबाधित राखण्याबरोबरच धरती मातेचे देखील संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नैसर्गिक शेती अत्यंत आवश्यक आहे. डिसेंबर ठरला 10 वर्षातील सर्वाधिक थंडीचा महिना. सध्या जर बघायला गेलं तर डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल 10 वर्षानंतरची सर्वात जास्त थंडी आपल्याला बघायला मिळाली होती. वातावरणामधील अनुकूल घडामोडींमुळे यंदाचा डिसेंबर गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक कडाक्याचा होता.
सहकार कायद्यामध्ये काळानुरूप होणार आता बदल. राज्य सरकारच्या माध्यमातून उच्चस्तरीय समिती जाहीर करण्यामध्ये आली असून आता शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यामध्ये आलेला आहे. सहकार कायद्यामध्ये काळानुरूप आता बदल करण्यामध्ये येणार आहेत आणि त्यासाठी उच्चस्तरीय समिती जाहीर करण्यात आली. 10 रुपयांमध्ये नाश्ता, महिलांना 1,500 रुपये. मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंची आश्वासनांची खैरात बघायला मिळत आहे. निवडणुकांमुळे ठाकरे बंधूंनी दिली भरपूर आश्वासने. बिनविरोध उमेदवारांची होणार चौकशी. राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे. बिनविरोध उमेदवारांची होणार आता चौकशी. पीक पेरा नोंदणीमध्ये शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे नाहक त्रास, डोकेदुखी वाढली. लोकेशन समस्या, नेटवर्कचा अभाव आणि माहिती सेव्ह न होणे आदी समस्येमुळे आता ई पीक पाहणी करताना अडचणी निर्माण. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सध्या जर बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 1,636 कोटींचा निधी मंजूर केला होता, परंतु ई-केवायसी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होतील हे तुम्हाला बघायला मिळेल. व्यापाऱ्यांची मनमानी थांबवून तुरीची हमीभावाने खरेदी करा. बाजारामध्ये व्यापाऱ्यांची मनमानी थांबवून शेतकऱ्यांच्या तुरीची हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. केवायसीची मुदत संपली. लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये ई-केवायसी अभावी आता बहुतांश लाडक्या बहिणी अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये 10,000 शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार. सरकार देणार अनुदान. शेतजमिनीची सुपीकता वाढणार असल्यामुळे ग्राहकांना निश्चित आता सकस पौष्टिक अन्न देखील मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांवरती भेसळयुक्त खताचे संकट. अनेक बागांसह पिके जळाली. शेतकऱ्यांपुढे पेच. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी भेसळयुक्त खतांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा. शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शेतीची मूलभूत समस्यांची चर्चा कधी असा प्रश्न. गावातील गरिबी कमी झाली याचा अर्थ शेतीची समस्या संपली असे सिद्ध होत नाही. गरिबीचे प्रमाण कमी झाले पण शेतकऱ्यांच्या समस्या पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये वाढलेल्या दिसत आहे. पिकांचा विमा भरून देखील भरपाई मिळणार. शेतकरी चिंताग्रस्त. पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. साधारणतः 20 जानेवारी नंतर पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती. फळ पीक विमाबाबत केळी विमाधारक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण. जळगाव जिल्ह्यामध्ये मागील कालावधीमध्ये सुमारे 22 नवीन महसूल मंडळे तयार झाली. या मंडळामध्ये विमा कंपनी व कृषी विभागाने हवामान मापक यंत्रच बसवले नसल्याचे समोर आले असल्यामुळे आता विमाधारक शेतकरी सध्या संभ्रमामध्ये बघायला मिळत आहेत. जनसमर्थ पोर्टलवरती मिळणार पीक कर्ज आता सुपरफास्ट. केंद्र सरकारच्या जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन पद्धतीने आता पीक कर्ज मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता बँकेमध्ये चक्रा मारण्याची काहीच गरज नाही. जनसमर्थ पोर्टलद्वारे आता पीक कर्ज सुपरफास्ट मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. बुलढाण्यातील 1,420 गावांमध्ये अंतिम पैसेवारी 50 पैशांच्या खाली. खरीपातील बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 1,420 महसूल गावांची अंतिम पैसेवारी जाहीर. उन्हाळी भुईमुग बियाणे अनुदानावरती मिळणार. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेल बिया अंतर्गत उन्हाळी हंगामासाठी भुईमुग पिकासाठी 100% अनुदानावरती आता बियाणे देण्यामध्ये येत आहे. सुवर्ण तारण कर्जामध्ये तब्बल 125% वाढ. सोन्याच्या भावामध्ये 70% वाढ झाल्यामुळे मागणी वाढली. गत वर्षभरामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 70%हून अधिक वाढ झाली आहे. वाढलेल्या किमतीचा फायदा घेण्यासाठी सुवर्ण तारण कर्जाकडे नागरिकांचा ओढ वाढला.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता पीक विमा देखील साधारणतः 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणतः आता 10 जानेवारीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची सध्या दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. खत अनुदान वितरणासाठी आता ई-बिल प्रणाली, अनुदानातील गैरव्यवहार टाळता येणार. केंद्रीय खत व रासायनिक मंत्री जे.पी. नड्डा यांनी खत कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या प्रक्रियेसाठी एकत्रित ई-बिल प्रणालीचे उद्घाटन केले. लाडकी बहीण योजना कुणालाही थांबवता येणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर आता संपूर्ण देशामध्ये लागू झाली असल्यामुळे लाडकी बहीण योजना आता कधीच बंद होणार नाही, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आता माफ करण्यामध्ये आलेले आहे. सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या व्यवहारावरती भरावे लागणारे मुद्रांक शुल्क आता राज्य सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात आले. आयात शुल्कामुळे कापसाच्या दरामध्ये 300 ते 500 रुपयांची वाढ सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.